रोज हे 6 सोपे घरगुती उपाय केले तर जुनाट सांधेदुखी व गुडघेदुखी मुळापासून गायब होईल. मित्रांनो, पेन किलर सांधेदुखी कायमची बरी करत नाही, त्या फक्त वेदना दाबून ठेवतात. पण काही घरगुती गोष्टी खरोखरच तुमची ही सांधेदुखी गुडघेदुखी कमी करू शकतात. त्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही किंवा जास्त पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. त्या गोष्टी तुमच्या घरातच उपलब्ध आहेत. मित्रांनो, आज मी तुम्हाला किचनमधील सोप्या गोष्टी वापरून 6 असे प्रभावी उपाय सांगणार आहे, ज्यांच्या योग्य वापराने कोणतीही सांधेदुखी असो, मग ती तुमच्या गुडघ्यात असो, कमरेत असो किंवा हातापायाच्या कोणत्याही सांध्यात असो, तुम्हाला नक्कीच आराम मिळू शकतो. मित्रांनो, त्याआधी हे समजून घेणं आवश्यक आहे की सांधेदुखी फक्त वयामुळे नसून 3 प्रमुख कारणांमुळे होते. शरीरात कॅल्शियम कमी झाल्याने हाडे आतून ठिसूळ व कमजोर होतात. सांध्यांमधील रबरासारखे कार्टिलेज झिजल्याने हाडे एकमेकांवर घासली जाऊन बारीक टोके येतात व सूज वेदना वाढतात. तसेच सांध्यामधील नैसर्गिक ग्रीस म्हणजेच लुब्रिकेशन कमी झाल्यामुळे हालचाल कठीण होऊन त्रास सुरू होतो. या 3 कारणांवर नियंत्रण मिळवल्यास सांधेदुखीपासून सुटका होणे सोपे जाते. पण लोक मूळ कारणांकडे दुर्लक्ष करून फक्त पेन किलर्सवर अवलंबून राहतात, जी पूर्णपणे चुकीची पद्धत आहे. पेन किलर वेदना तात्पुरत्या दाबते, परंतु आजचे हे घरगुती उपाय थेट याच 3 मुख्य कारणांवर काम करत असल्याने याचे कमालीचे रिझल्ट्स मिळतात. चला आता थेट आपल्या उपायांकडे वळूया. उपाय नंबर 1, सांधेदुखी व गुडघेदुखीवर अत्यंत प्रभावी आयुर्वेदिक दूध. सांध्यांची सूज आणि वेदना कमी करणारा सोपा घरगुती उपाय. नंबर 1, दूध. तुम्ही गाईचं किंवा म्हशीचं कोणतंही दूध घेऊ शकता. जर तुम्ही दूध पित नसाल आणि दुधाची ॲलर्जी असल्यास सोया किंवा बदाम मिल्क वापरू शकता, पण गाई म्हशीचं दूध उत्तम मानलं जातं. दूध हा कॅल्शियमचा सोपा आणि उत्तम स्रोत असून तो हाडांच्या कमजोरीवर आणि सांधेदुखीवर थेट काम करतो. म्हणूनच हा आपल्या उपायाचा पाया आहे. नंबर 2, हळद आणि आलं. हळदीतील कर्क्युमिन आणि आल्यातील जिंजिरॉल हे शक्तिशाली अँटी इन्फ्लेमेटरी घटक सांध्यांमधील सूज कमी करतात. सूज कमी झाली की वेदनाही हळूहळू कमी होतात. संशोधनातून असं दिसून आलं आहे की हळदीचा अर्क गुडघ्याच्या वेदना तेवढ्याच कमी करू शकतो जितकी एखादी सामान्य पेन किलर करते. शिवाय याचे दुष्परिणाम म्हणजे साईड इफेक्ट्स देखील नसतात. नंबर 3, दालचिनी. यातील सिनेमाल्डिहाइड हा अँटी इन्फ्लेमेटरी घटक सांधेदुखीत आराम देतो. नंबर 4, काळी मिरी. यातील पेपेरिन घटक सांध्यांची सूज कमी करतं आणि हळदीसह इतर घटकांचा प्रभाव अनेक पटींनी वाढवतं. काळ्या मिरीशिवाय हे पेय घेतल्यास तितका फायदा मिळत नाही, म्हणूनच आपण यामध्ये काळ्या मिरीचा वापर केला आहे. बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण. 1 ग्लास दूध उकळत ठेवा. उकळी आल्यावर 1 चमचा किसलेलं आलं, अर्धा चमचा हळद किंवा ओली हळद, 1.5 इंच दालचिनी किंवा पाव चमचा पावडर आणि 3-4 कुटलेल्या काळ्या मिऱ्या टाका. दूध थोडं घट्ट होईपर्यंत उकळा. नंतर गाळून एका कपमध्ये काढून दिवसातून एकदा प्या. सकाळी नाश्त्यानंतर 1 तासाने किंवा संध्याकाळी घेऊ शकता. अपचन टाळण्यासाठी जेवल्यानंतर लगेच किंवा सकाळी रिकाम्या पोटी पिऊ नका. नाश्त्यानंतर 1 तासाने घेणं सर्वोत्तम ठरेल. चवीसाठी थोडी खडी साखर किंवा मध टाकू शकता, पण डायबिटीज असल्यास गोडव्याशिवाय प्या. स्पष्ट परिणामांसाठी सलग कमीत कमी 3 आठवडे उपाय करा. ॲसिडिटी किंवा गॅस्ट्रायटिस असल्यास आलं, काळी मिरी कमी टाका. तसेच रक्त पातळ करण्याची औषधं घेणाऱ्यांनी किंवा गरोदर महिलांनी हळद आल्याचे जास्त प्रमाण टाळावे किंवा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरावे. मित्रांनो, पुढे जाण्याआधी मला तुम्हाला सर्वांना एक लहानसा प्रश्न विचारायचा आहे. आजकाल वयाच्या 30-40 नंतरच पायऱ्या उतरताना किंवा जमिनीवर बसून उठताना गुडघ्यातून कटकट असा आवाज येण्याची समस्या खूप वाढली आहे. तुमच्या घरात किंवा नातेवाईकांमध्ये असा कटकट आवाजाचा त्रास कोणाला होतोय का? जर तुमचं उत्तर हो असेल तर कमेंटमध्ये हो असे नक्की लिहा. वळूयात पुढील माहितीकडे. उपाय नंबर 2, मेथीदाणा आणि ओव्याचे औषधी पाणी. शरीरातील वातदोष आणि युरिक ॲसिड कमी करणारा सोपा उपाय. नंबर 1, मेथीदाणा आणि ओवा. मेथीच्या दाण्यांमध्ये अल्कलाइड्स आणि भरपूर प्रमाणात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे सांध्यांमधील जुनाट सूज आणि वात खेचून घेतात.
तर ओव्यातील थायमॉल हे घटक शरीरातील युरिक ॲसिड बाहेर टाकण्यास मदत करतात आणि सकाळी उठल्यावर होणारी सांध्यांची जखडण म्हणजे स्टिफनेस लगेच मोकळी करतात। बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। रात्री झोपण्यापूर्वी एका काचेच्या पेल्यात 1 ग्लास पाणी घ्या, त्यात अर्धा चमचा मेथी दाणा आणि अर्धा चमचा ओवा टाका। हे रात्रभर झाकून ठेवा, जेणेकरून या दोन्ही घटकांतील औषधी अर्क पाण्यात पूर्णपणे उतरेल। सकाळी उठल्यावर हे पाणी मंद आचेवर 1 ते 2 मिनिटे हलके कोमट करून घ्या। त्यानंतर ते गाळणीने गाळून घ्या आणि सकाळी रिकाम्या पोटी घोट करून प्या। उरलेली भिजलेली मेथी आणि ओवा फेकून न देता नीट चावून खाल्ला तर त्याचा दुप्पट फायदा होतो। हे पाणी उष्ण असल्याने पित्ताचा त्रास असणाऱ्यांनी याचे प्रमाण कमी ठेवावे आणि गरोदर महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे। उपाय नंबर 3, तीळ, जवस आणि मखाण्यांचं कॅल्शियम पावडर। हाडांची कमजोरी आणि कॅल्शियमची कमतरता भरून काढणारे सुपरफूड। नंबर 1, पांढरे तीळ, जवस, मखाणे आणि साजूक तूप। पांढऱ्या तिळात दुधापेक्षाही जास्त कॅल्शियम आणि झिंक असते। मखाणे हाडांची घनता वाढवतात, तर जवसामध्ये अल्फा लिनोलेनिक ॲसिड म्हणजेच ओमेगा 3 असते, जे सांध्यांमधील सुकलेले ग्रीस नैसर्गिकरित्या पुन्हा तयार करण्यास आणि हाडांचे घर्षण रोखण्यास मदत करते। बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। एका कढईत अर्धा चमचा साजूक तूप टाका, त्यात 1 वाटी मखाणे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत भाजा। त्यानंतर त्याच कढईत 2 चमचे पांढरे तीळ आणि 2 चमचे जवस 1 ते 2 मिनिटे हलके भाजून घ्या। जास्त भाजू नका, नाहीतर कडू होतील। हे सर्व साहित्य पूर्ण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये एकत्र बारीक वाटून त्याची पावडर बनवा आणि एका हवाबंद डब्यात भरून ठेवा। रोज दुपारी जेवण झाल्यानंतर किंवा संध्याकाळी 4-5 वाजता या पावडरचा एक मोठा चमचा अंदाजे 10 ग्रॅम एका ग्लास कोमट पाण्यासोबत किंवा कोमट दुधासोबत घ्या। हे पचनास जड असल्याने जुलाब किंवा पोट बिघडलेले असताना घेऊ नये आणि डायबिटीज असल्यास यात साखर गूळ घालू नये। उपाय नंबर 4, लसूण आणि लवंगेचे तीव्र वेदनाशामक गरम तेल। सांध्यांच्या थेट मालिशसाठी अत्यंत प्रभावी तेल। उपाय नंबर 1, लसूण आणि लवंग। लसणामध्ये ॲलेसिन आणि सल्फर संयुगे असतात, जे सांध्यांच्या सभोवतालची सूज आणि दाह कमी करतात। लवंगेमधील युजिनॉल हे घटक एक नैसर्गिक ॲनेस्थेटिक आणि पेनकिलर सारखे काम करते, जे सांध्यातील नसांना शांत करून वेदनांपासून त्वरित आराम मिळवून देते। बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। एका छोट्या पातेल्यात 50 मिली शुद्ध मोहरीचे किंवा तिळाचे तेल घ्या, त्यात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या बारीक ठेचून टाका आणि 4 ते 5 अख्ख्या लवंगा टाका। हे तेल मंद आचेवर उकळायला ठेवा। जेव्हा लसूण आणि लवंग पूर्णपणे काळे पडतील तेव्हा गॅस बंद करा। तेल थंड झाल्यावर ते गाळून एका काचेच्या बाटलीत साठवून ठेवा। जेव्हा जेव्हा गुडघ्यांमध्ये, कमरेत किंवा सांध्यांमध्ये तीव्र वेदना होतील तेव्हा हे तेल थोडेसे कोमट करा। दुखऱ्या सांध्यांवर 5 ते 10 मिनिटे हलक्या हाताने वरच्या दिशेने मालिश करा। मालिश केल्यानंतर त्या भागावर गरम पाण्याचा शेक दिला किंवा सुती कपडा गुंडाळला तर आराम अधिक जलद मिळतो। हे तेल फक्त बाहेरून मालिशसाठी असून त्वचेवर कापलेले, जखम किंवा ॲलर्जी असलेल्या ठिकाणी लावू नये। उपाय नंबर 5, जायफळ, सुंठ आणि गुळाचा उबदार काढा। वात वाढल्यामुळे होणाऱ्या सांधेदुखीवर आणि शांत झोपेसाठी काढा। नंबर 1, जायफळ आणि सुंठ। जायफळ मज्जासंस्थेला शांत करते, नसांच्या तीव्र वेदना रोखते आणि सांध्यांना आतून ऊब देऊन रात्रीच्या वेळी होणारी वेदना कमी करते। सुंठ पावडर ही आयुर्वेदातील सर्वोत्तम वातनाशक मानली जाते, जी सांध्यांमधील आकसलेपणा दूर करते। बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण। एका भांड्यात 1.5 कप पाणी उकळत ठेवा, त्यात पाव चमचा सुंठ पावडर आणि अगदी चिमूटभर ताजं किसलेलं जायफळ टाका। जायफळ जास्त घालू नये। त्यात चवीनुसार व औषधी गुणांसाठी 1 चमचा सेंद्रिय गूळ घाला। हे पाणी मंद आचेवर उकळून 1 कप होईपर्यंत आटून घ्या। हा काढा संध्याकाळच्या वेळी
किंवा रात्री झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चहासारखा गरम गरम घोट घोट करून प्या. रात्री सांधेदुखीमुळे ज्यांना झोप येत नाही त्यांच्यासाठी हा काढा वेदना कमी करून शांत झोप आणण्यास मदत करतो. जायफळ खूप उग्र असल्याने अगदी चिमूटभरच वापरावे. तसेच गरोदर महिलांनी आणि डायबिटीस रुग्णांनी हा काढा टाळावा. उपाय नंबर 6. डिंक, अक्रोड, मनुका आणि खसखशीचे रिपेअरिंग टॉनिक. जिरलेल्या कार्टिलेजची दुरुस्ती आणि सांध्यांची ताकद वाढवणारा उपाय. नंबर 1. भाबळीचा डिंक, अक्रोड, खसखस आणि मनुका. भाबळीचा डिंक हा सांध्यांमधील चिकटपणा वाढवण्यासाठी आणि हाडे बळकट करण्यासाठी आयुर्वेदात वरदान मानला जातो. अक्रोडमधील ओमेगा 3 नसांना ताकद देते. खसखसमध्ये भरपूर कॅल्शियम व फॉस्फरस असते आणि मनुका रक्ताभिसरण म्हणजेच ब्लड सर्क्युलेशन सुधारून सर्व पोषक तत्वे सांध्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करते. बनवण्याची योग्य पद्धत आणि प्रमाण. रात्री एका लहान वाटीत अर्धा कप पाणी घ्या. त्यात 2 अक्रोडाच्या गिऱ्या, 1 छोटा चमचा खसखस, 5 ते 6 काळे मनुका आणि भाबळीच्या डिंकाचा एक छोटासा खडा अंदाजे 2 ते 3 ग्रॅम भिजत ठेवा. रात्रभरात डिंक पाण्यात पूर्ण विरघळेल आणि बाकीचे पदार्थ मऊ होतील. सकाळी हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यात बारीक वाटून त्याची एक जीव मऊ पेस्ट बनवून घ्या. सकाळी नाश्ता केल्यानंतर अर्ध्या तासाने ही पेस्ट चमचाने खाऊन घ्या आणि वरून अर्धा ग्लास कोमट पाणी प्या. सलग 3 ते 4 आठवडे हा उपाय केल्यास सांध्यांतील कटकट आवाज बंद होऊन चालणे फिरणे खूप सोपे होते. डिंक, अक्रोड पचायला जड असल्याने कमजोर पचनशक्ती असलेल्यांनी हे कमी प्रमाणात घ्यावे आणि डायबिटीस रुग्णांनी मनुका टाळावा. आता एक महत्त्वाची गोष्ट ऐकून घ्या. हे उपाय सूज आणि वेदनांवर काम करतात, पण यासोबतच तुम्हाला तुमच्या आहाराकडे म्हणजेच डाएटकडे लक्ष द्यावं लागेल. सांध्यांमधील कार्टिलेजचा जवळपास 90% भाग कॉलेजन नावाच्या प्रोटीनपासून बनतो आणि वाढत्या वयासोबत शरीर ते कमी प्रमाणात तयार करतं. ते वाढवण्यासाठी तुमच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, टोमॅटो, ब्रोकोली, अंड्यांचा पांढरा भाग आणि व्हिटॅमिन सी असणारी फळे जसे की आवळा आणि संत्री यांचा नक्की समावेश करा, कारण या गोष्टी शरीरात कॉलेजन बनवण्यास मदत करतात, ज्यामुळे शेवटी तुमच्या सांध्यांना मजबूती मिळेल. मित्रांनो, जर तुमच्या वेदना खूप तीव्र असतील, सांध्यांवर खूप जास्त सूज किंवा लालसरपणा आला असेल किंवा कोणत्याही स्पष्ट कारणाशिवाय वेदना अचानक वाढल्या असतील, तर फक्त या उपायांवर अवलंबून राहू नका. डॉक्टरांना दाखवा, कारण कधीकधी हे एखाद्या इन्फेक्शनचं किंवा मोठ्या आजाराचं लक्षण असू शकतं. अशा वेळी तुम्हाला तज्ज्ञांचा सल्ला आणि योग्य उपचारांची गरज भासू शकते. आता वेळ आली आहे आजच्या मुख्य आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाची. आपल्या रोजच्या आहारात आपण मीठ म्हणजे सॉल्ट वापरतो, पण सांधेदुखी आणि गुडघेदुखी असलेल्या लोकांनी रात्रीच्या वेळी पांढरे मीठ जास्त खाणे किंवा वरून कच्चे मीठ घेऊन खाणे पूर्णपणे टाळावे असा सल्ला का दिला जातो? पांढऱ्या मिठामुळे शरीरात वात, पित्त की कफ यांपैकी कोणता दोष वाढून सांध्यांमध्ये सूज आणि पाणी साचायला सुरुवात होते? जर तुम्हाला यामागचं अचूक कारण माहिती असेल तर व्हिडिओच्या शेवटी कमेंटमध्ये तुमचं उत्तर टाईप करा, किंवा तुम्हाला माहिती नसेल तर नाही असे लिहा. पाहूया कोणाचं उत्तर अगदी बरोबर येते. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि ज्यांच्या सांध्यांमध्ये त्रास आहे अशा मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, किंवा तुमच्या घरात आई, बाबा, आजोबा किंवा इतर कोणाला असा त्रास असेल तर त्यांच्यासोबतही शेअर करा. कदाचित हा छोटासा उपाय त्यांच्या कामी येऊ शकेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या, हसत रहा, निरोगी रहा. धन्यवाद.